Hello friends. Welcome to Life with Kids channel. नमस्कार बालमित्रांनो, तुम्ही स्वतःचा वाढदिवस साजरा करता बरोबर, पण तुम्ही कधी नदीचा वाढदिवस साजरा झाल्याचं ऐकलंय का? चला तर मग आज जाऊया एका सुंदर नदीच्या काठी. एक खूप मोठी आणि निळी नदी होती, पण हळूहळू लोकांनी त्यात कचरा टाकल्यामुळे ती उदास झाली होती. एके दिवशी नदीत राहणारा बबलू मासा आणि टिल्लू कासव गप्पा मारत होते. बबलू मासा म्हणाला, पिल्लू दादा, उद्या आपल्या नदीचा वाढदिवस आहे, पण नदी इतकी अस्वच्छ आहे की कोणालाच आनंद होत नाहीये. टिल्लू कासवाने एक युक्ती केली. त्याने जंगलातल्या सर्व प्राण्यांना एकत्र बोलावले. टिल्लू कासव म्हणाला, मित्रांनो, उद्या नदीचा वाढदिवस आहे, आपण सर्वांनी मिळून आपली नदी स्वच्छ करायची आहे. तयार आहात का? सगळे प्राणी आनंदाने ओरडले, हो, आम्ही तयार आहोत. हत्तीने आपल्या सोंडेने पाण्यातला प्लास्टिकचा कचरा बाहेर काढला. माकडांनी काठावरचा कचरा गोळा केला आणि चिमण्यांनी लहान लहान काड्या वेचल्या. बघता बघता नदीचे पाणी पुन्हा एकदा आरशासारखे चमकू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवला. नदी खूप सुंदर आणि आनंदी दिसत होती. सगळ्या प्राण्यांनी नदीच्या काठावर फुले वाहिली. नदी म्हणाली, थँक्यू माझ्या मित्रांनो, आज मला माझ्या सर्वात सुंदर वाढदिवसाची भेट मिळाली आहे. नदी पुन्हा आनंदाने वाहू लागली. चिनू नावाचा मुलगा हे सर्व बघत होता. त्याने शपथ घेतली की तो कधीही नदीत कचरा टाकणार नाही. बोध. बालमित्रांनो, या गोष्टीवरून आपण काय शिकलो? निसर्ग हा आपला मित्र आहे. आपल्या नद्या आणि परिसर स्वच्छ ठेवणे हीच निसर्गाची सर्वात मोठी भेट आहे. अशाच नवनवीन आणि मजेशीर मराठी गोष्टींसाठी चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा.